वाढदिवस जनसेवकाचा, आपल्या माणसाचा, आदर्श खासदाराचा, समाजकार्याप्रती एकनिष्ठ, विकासाप्रती कर्तव्यदक्ष आपला माणूस खासदार धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भीमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, की वेस्ट इन्फ्रा, हाय स्ट्रीट डेव्हलपर्स. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा दर्जेदार व्हाव्यात यासाठी आम आदमी पार्टीने सतत पाठपुरावा केला आहे. शिक्षण क्षेत्रातील वेळोवेळी त्रुटी निदर्शनास आणून देत आपने महापालिका प्रशासनाला त्याबाबत सूचना केल्या होत्या. आज या संदर्भात महापालिकेच्या शाळेचे मुख्याध्यापक व आम आदमी पार्टीच्या वतीनं संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. वि.स. खांडेकर विद्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीत प्रामुख्याने शाळा परिसरामध्ये चालू असलेल्या ओपन बारवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर शिक्षकांनीही आपले प्रश्न मांडले. ते सोडवण्यासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करेल अशी ग्वाही संदीप देसाई यांनी दिली. ओपन बार बंद झाला नाही तर कोल्हापूर स्टाईलने विरोध करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. साधारणपणे वर्ष सव्वा वर्षापूर्वी आम आदमी पार्टीच्या टीमनं, खास करून अभिजित आणि समीर लतीफ यांनी महानगरपालिकेच्या शाळांचा सर्वे केला होता. जवळपास 58 शाळांना व्हिजिट केली आणि त्या शाळांमध्ये नेमके काय प्रॉब्लेम आहेत याचा अहवाल तयार करून आम्ही महापालिकेला दिला होता. त्या अनुषंगानं आज एक पॉझिटिव्ह मीटिंग आपण म्हणू शकतो, पॉझिटिव्ह बैठक झाली. या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या शाळेंचे सर्वच मुख्याध्यापक आज उपस्थित होते, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये साधारणपणे 6 ते 7 विषयांवर, म्हणजे भविष्यामध्ये कोल्हापुरातल्या शाळा चांगल्या दर्जाच्या व्हाव्यात, शाळांची स्थिती व्यवस्थित असावी, मुलांचा भरणा त्याच्यामध्ये असावा, अशा पद्धतीच्या शाळा तयार करण्यासाठी किंवा अशा पद्धतीच्या शाळा सुसज्ज करण्यासाठी साधारणपणे 6 ते 7 मुद्दे आवश्यक आहेत. म्हणजे तिथल्या पाण्याचा प्रश्न असू दे, तिथं काही संडास किंवा मुतारीची समस्या असू दे, त्याचबरोबर तिथल्या सुशोभीकरणाचा परिसर स्वच्छ असणे, बिल्डिंग चांगली असणे, स्टाफ चांगला असणे, त्याच्यामध्ये कुणी अतिक्रमण केले, कुठं गेट पाडलेलं आहे, ओपन बारची समस्या बऱ्याच शाळांना भेडसावते, या सगळ्या प्रश्नांवर अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली. क्रीडा क्षेत्रामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची मुलं, शाळेत शिकणारी मुलं कशी पुढे जाता येतील या गोष्टीवर खूप चांगल्या पद्धतीची चर्चा झाली. त्याच्या संदर्भात शिक्षकांच्या अडचणी, शाळेंच्या अडचणी लिखित स्वरूपात ते आम आदमी पार्टीबरोबरच प्रशासनाकडे सादर करतील आणि तिथून पुढं त्याचा पाठपुरावा सातत्यानं केला जाईल. या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे, दिल्लीतील शिक्षण मॉडेल महाराष्ट्रात किंबहुना कोल्हापुरात आणण्यासाठी आम आदमी पार्टीची धडपड ही सातत्यानं राहील, त्याचा पाठपुरावा सातत्यानं राहील आणि येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये दिल्लीसारख्या नाही पण चांगल्या पद्धतीच्या शाळा, कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या शाळा चांगल्या पद्धतीच्या करण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्न करेल. जय हिंद. या बैठकीत युवा अध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, 54 शाळेचे मुख्याध्यापक व आम आदमी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.